झी 24 तास एक पाऊल पुढे। तर एकंदरीतच या निर्णयांबाबत आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांच्याबरोबर केलेली ही बातचीत पाहूया। आर्थिक सुधारणांच्या बाबतीत केंद्र सरकारने आज सर्वात मोठा दुसरा निर्णय घेतला आहे। विमा आणि पेन्शन या दोन क्षेत्रांमध्ये परदेशी गुंतवणुकीचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे। नेमकं या घेतलेल्या निर्णयांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार याबाबत आपण थेट चर्चा करूया। आपल्यासोबत आहेत अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांच्याशी। सर, मला सांगा की केंद्र सरकारने हा सर्वात मोठा दुसरा निर्णय घेतला आहे आर्थिक सुधारणांच्या बाबतीचा, तर या निर्णयाबद्दल आपण काय म्हणाल, याचा काय परिणाम होणार? मुळामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की विमा क्षेत्र आणि सेवानिवृत्ती क्षेत्र किंवा पेन्शन क्षेत्र याच्यामध्ये जे विदेशी गुंतवणूक वाढवण्याची घोषणा आज केंद्र सरकारने केली, त्याचे व्यावहारिक तपशील अजून जाहीर व्हायचे आहेत। फक्त आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की विमा क्षेत्रामध्ये ज्याचा जितका लगेच आणि जितका मोठा आणि जितका अनुकूल परिणाम होईल तितका पेन्शन क्षेत्रामध्ये होईलच की नाही हे आता ठरवता येणं कठीण आहे। आज मितीला आपल्या पुढच्या विमा कंपन्यांना पुढच्या 5 वर्षात 62,000 कोटी रुपये उभे करावे लागतील असा एक अंदाज आहे आणि त्याच्यानंतर ते भारतीय भांडवल बाजारामध्ये येऊ शकतील। आज मितीला ती कॅपॅसिटी किंवा ती क्षमता ना आपल्या देशाच्या खाजगी क्षेत्रात आहे ना आपल्या देशाच्या सरकारजवळ आहे। त्यामुळे ह्या विदेशी गुंतवणुकीतनं ते उपलब्ध होईल। त्याच्याच बरोबर जरी आपल्याला ज्याला आपण विमा म्हणजे आयुर्विमा म्हणतो, लाईफ इन्शुरन्स म्हणतो, यामध्ये आज मितीला जवळजवळ आपल्या देशात 24 कंपन्या कार्यरत आहेत आणि प्रत्येक कंपनीत या ना त्या स्वरूपामध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा सहभाग आहे। त्यामुळे लगेचच आयुर्विमा किंवा लाईफ इन्शुरन्स या क्षेत्रात बदल होईल अशातला भाग नाही, पण हेल्थ इन्शुरन्स किंवा जनरल इन्शुरन्समध्ये नक्की फायदा होईल। लोकांना स्वस्त दराने कमी मुदतीची आणि जास्त उत्पन्न देणाऱ्या योजना नक्की उपलब्ध होतील। मात्र त्याचं शेअर बाजाराशी असलेलं नातं जास्त वाढत जाईल याची ही खबरदारी मात्र सर्वसामान्य गुंतवणूकदारांना घ्यावी लागेल। सर, याचा म्हणजे हे बिल पास होतील किंवा नाही हा वादाचा मुद्दा आहे आणि हे येणाऱ्या अधिवेशनात ठरणार। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या घेतलेल्या निर्णयामुळे डाव्यांनी नेहमीच या दोन्ही निर्णयांना किंवा या दोन्ही मुद्द्यांना आधीपासून विरोध केला आहे परदेशी गुंतवणुकीबाबत, तर त्यामुळे या निर्णयांमुळे देशी कंपन्यांना विरोध हा वाजवी वाटत नाही, पण सेवा क्षेत्र किंवा निवृत्ती वेतन किंवा पेन्शन क्षेत्रामध्ये मात्र ती शक्यता जास्त वाटते। विशेषतः ज्या वेगानं त्या क्षेत्रात कंपन्या येऊ शकतात त्या वेगानं त्या जाऊ शकतील, कारण पेन्शन क्षेत्रामध्ये एखादी कंपनी आपल्या देशात येऊन नव्यानं बिझनेस करेल अशातला भाग नाही। जसं ब्रोकिंगमध्ये होतं, जसं बँकिंगमध्ये होतं, तसं एक जाळं उभारायचं, इथलाच पैसा आपल्या देशामध्ये उपलब्ध असलेला त्याच्यामध्ये गुंतवत राहायचा, अशा पद्धतीच्या पेन्शन फंड मॅनेजर स्वरूपाच्या किंवा अॅन्युटी सर्व्हिस प्रोव्हायडर स्वरूपाच्या सेवा या विदेशी गुंतवणूकदारांच्या किंवा त्यांच्या कंपन्यांच्या माध्यमातून या निर्णयामुळे आपल्या देशात कार्यरत होऊ शकतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।